हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण नक्कीच खूप 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 छान असताल. आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे कामापासूनच. आणि काम जे आहे ते आज खूप जास्त काढलेलं आहे. किचनमध्ये रॅक वगैरे काढला आहे, फ्रीज काढायचं आहे, मला मंदिर काढायचं आहे. सो आज खूप सारं काम आहे. भांडे वगैरे आत्ताच घासून बसले. आणि आणखीन एक गोष्ट, माझ्या इंस्टावरती 20K फॉलोअर्स झालेत. सो सारखं ते मॅसेज येत आहेत सगळे त्याच्यामध्ये हे काम सगळं. आणि यारून ते सगळे जे आहे ते बाहेरून नाश्ता आणायला गेलं. आज म्हटलं बाहेरूनच नाश्ता आणायचा, इडली वगैरे असं आणायला गेलेत. सो आणल्यानंतर आम्ही खातो आणि नंतर कामाला लागेल. तुम्हाला दाखवते मी काय काय काम करणार आहे ते. इथे निवड बघण्यासाठी आणलं होतं बघा, मस्त डोसे, इडली, सांबर वगैरे हे सगळं आणलेलं होतं. आणि खूप जास्त होतं मसाला डोसा, साधा डोसा, हे सगळं काय मिक्स होतं. गोड पण आणलेलं होतं. सो आम्ही दुपारी पण तेच खाल्लं, कारण खूप जास्त आणलेलं होतं बरं का. आम्ही दुपारी वगैरे आमचं जेवण पण ह्याच्यावरच झालं होतं. नंतर ना कामाला लागले बघा. आम्ही रॅक वगैरे घासण्यासाठी घेतला आणि रॅक घासला ना की घासून घेतला, वरून खालीपर्यंत आले की वरचं लगेच ते साबणानं जे आपण घासलेलं असतं ते वाळून बसतं होतं. पाणी टाकलं तरी, हाताने हे केलं तरी ते नंतर सुकल्यानंतर दिसले असते आपल्याला. सो 2-2 वेळेस मी घासून धुवून किंवा एखाद्या वेळेस घासत लगे धू घेतला, असं केलं होतं मी. खूप टाईम गेला रॅक घासण्यामध्ये. आणि दबानं घासावं लागतो, कारण हात वगैरे चिरतात ह्या रॅकने आपले. माझ्या हाताला 1-2 कट पण बसले होते त्याचे. सो हेच घासून पुसून वगैरे मग सगळं धुवून वगैरे घेणं झालेलं होतं. आणि नंतर मग दुसऱ्या कामाला लागलेले होते. सो हेच आता पुसून घेणं वगैरे धुवून घेणं आधी हे चालत होतं माझं. रॅक धुवून ते बाजूला पण ठेवला. आणि ते टाकी होती मोठी, ह्या टाकीमध्ये आम्ही सामान वगैरे ठेवत असतो बघा. आमचं जसं काय आम्ही ग्रोसरी वगैरे आणलेली असते, एक्स्ट्रा पॅकेट वगैरे असतात, जसं मैदा, रवा वगैरे हे काय आणलेले, डाळे वगैरे ह्याच्यामध्ये आम्ही ठेवून असतो. हे पण सगळी मस्त क्लीन करून घेतली. बाहेर असं पाणी मारून घेतलं होतं, कारण एवढी जास्त गरमी पडत होती. दुपारचे 2 वाजले होते. म्हणजे थोडंसं बाहेर मातीवर पाणी मारून घेतलं ना की माती वगैरे मध्ये अशी उडण्यात नाही ओलं होतं. तर बघा, मी जे आहे ना ते नंतर काही शूटच केलं नाही बघा. सगळं साफ वगैरे झाल्यानंतर रॅक वगैरे सगळं इथे ठेवलंय बघा. हे बघा इथे ठेवलंय. आणि आता घेतलेलं आहे मंदिर साफ करायचे, फ्रीज साफ करायचे मला. नंतर मध्ये जे आहे ना मी आंघोळ वगैरे केली, जेवण वगैरे झालं सगळ्यांचं. थोडा वेळ झोपी गेलते, कारण खूप जास्त कंटाळत होता ना. आता झोपले मी, आंघोळ खूप लेट झाली, उशीर झाला. आता म्हटलं सगळं पटकन साफ वगैरे करून घ्यावं, कारण उशीर राहिल्यावरच्यावर मला रील्स काढायच्या होत्या, त्या पण राहिल्या. यार काय किती कामं असतात, पण ते एवढा कंटाळायला. कुकिंगचा व्हिडिओ आहे ते राहिला, त्याचा एडिट करायचा राहिला. 2-3 दिवस झाले कुकिंगच्या चॅनलवरती काहीच पडलेलं नाही. एडिट करायचा राहिला माझा. सो तर आता बघूयात काय होते ते. चला, एवढं तर साफ करून घेते सगळं मी आता. इथे जे आहे ना ते मंदिर घासण्यासाठी घेतलं होतं मी. आणि आधी पाणी वगैरे बोर चालू करून घेतला आणि नंतर मंदिर घेतलं, कारण झोपी गेले होते. सो थोड्या वेळामध्ये जे आहे ते ब्रेक घेतला होता कामाचा. मंदिर पण एवढं घाण झालं होतं ना की सारखं आपण खाली दिवा वगैरे लावत असतो, त्याच्यावर वाफ जाऊन खूप जास्त ते काळं वगैरे झालं होतं. आणि पुसून घेण्याने जातच नव्हतं. मग आज म्हटलं चला मूर्त लागली मस्त, सगळं घासूनच घ्यावं. सगळं मंदिर घासून वगैरे घेतलं. त्याच्यामध्ये जे काय काय होतं ते सगळं बाजूला काढलं. ते सगळं पण घासून धुवून वगैरे घेतलं. आणि मस्त असं मंदिर क्लीन केलं, बाहेर ठेवलं बघा. ऊन पडलं होतं, उन्हाला मस्त असं जे आहे ते सुकून गेलं. कारण लाकूड आहे, लाकडामध्ये पाणी राहिलं तर लाकूड फुगू शकतं. तसं तर ऊन आहे, तसं नाही होणार. पण तरी पण आपण उन्हाला ठेवून दिलं की पटकन वाळतं, म्हणून नंतर आपल्याला मध्ये ठेवून देता येतं वापस. सगळे तर मंदिर वगैरे बाहेर ठेवून झालेलं होतं माझं उन्हाला. नंतर फ्रीज क्लीन करण्यासाठी घेतलं होतं, त्याच्यामधले सगळे पार्ट जे आहेत ते बाहेर आणले होते मी. आणि हे सगळे घासून घेत होते. आधी पाण्याने वल्ले करून घेतले, म्हणजे काही वन्न वगैरे जे पडलेले असतात ते एकदम सॉफ्ट होतात. आणि नंतर घासल्या गणिस लगेच आपले निघून जातात. सगळं घासून वगैरे घेतले, धुवून घेतले. नंतर थोड्या वेळ साईडला ठेवले, पाणी वगैरे सगळं निघून गेलं की मग पुसून जे आहे ते मध्ये नेऊन ठेवले होते मी. आणि तोपर्यंत हे वाळेपर्यंत आधी फ्रीज वगैरे पण घासून घेतलं होतं बघा मी.
आता बाहेर ते सगळं वाढते तोपर्यंत इथं जे आहे ते फ्रीजमध्ये आधी पाणी मारून घेतलं होतं मी. पाणी, विनेगर, लिंबू, खायचा सोडा वगैरे हे टाकलेलं होतं. मग त्याचं पाणी मारून घेतलं तर मग सगळं जे आहे ते फ्रीज एकदम असं खळकून निघून जात होतं. थोडं घासलं की घासून पुसून वगैरे घेतलं, बाहेरून पण घासून वगैरे घेतलं, पुसून घेतलं. लगेच सगळं फ्रीज जे आहे ते क्लीन करून घेतलं आणि नंतर मधले जे पार्ट होते ते सगळे याला जॉईंट करून घेतले. मग आपलं फ्रीजने एकदम मस्त क्लीन आहे. तर बघा आता जे आहे ते फ्रीज वगैरे सगळं क्लीन झाले, सगळं ठेवलं, देवघर पण क्लीन झाले. माझं काम तर आता झालंय. आता अरुण चॉकलेट आणायला गेला. चॉकलेट खाऊन ना मला एकदम व्हिडिओ काढायचा, सो पटकन ड्रेस घालते, तयार होते आणि वरती जाते. सो चला. हे बघा मला चॉकलेट आणले होते ते म्हणजे हे सिल्क, मी सिल्क वगैरे खाल्ले थोड्या वेळ ती. आणि नंतर आणखीन बर्गर मागवले होते. मग बाहेरून बर्गर मागवले होते. आजचा दिवस ना सगळं बाहेरचं खाण्यामध्येच गेलाय बघा. तर गाईज आज आहे दुसरा दिवस. कारण दरवेळेस असं होतंय ना की एका दिवसामध्ये अख्खा व्लॉग करणं होतच नाही, 2 दिवसाचाच व्लॉग होते. कारण एक तर लक्ष राहत नाही, वरून जास्त कॅश तेवढे काम पण होत नाही. आणि काल तर एवढं जास्त काम होतं, तुम्ही आधी बघितलंच असेल की जास्त व्लॉग काढणं काही झालंच नाही. आज म्हटलं आज काढलेला बरं व्लॉग. तर आज जे आहे ते स्वयंपाक चालू होता माझा. आत्ता उशीर झाला पण स्वयंपाक चालू होता. कद्दूची भाजी केली, चपात्या करत होते मी. रेसिपी पण शूट करायची होती सगळं. सो टाईम लागतो आणि रील पण शूट करायची मला. आता बघूयात होते का नाही ते. रील्सचं आजकाल असं झालं ना की शूटच करणं होत नाही. ठीक आहे, चला बघूयात आता काय काय होतं ते. आणि तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला पटकन. आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर काल ब्लॉगची एंडिंग केली नव्हती. ब्लॉग छोटासाच झाला, की लई मोठा ब्लॉग झाला नाही आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.